नमस्कार. आज आपण एका अत्यंत गूढ आणि तितक्याच रंजक विषयावर बोलणार आहोत. एका प्राचीन भविष्यवाणीत दडलेल्या एका रहस्यमय शक्तीचा आपण शोध घेणार आहोत. तर हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आपण एक प्रकारचा भविष्यसूचक तपास करणार आहोत आणि या लहान शिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीची ओळख स्रोतसामग्रीच्या आधारे उघड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या रहस्याच्या मुळाशी जाऊया. आपला हा तपास सुरू होतो दानियल नावाच्या एका संदेष्ठ्याला झालेल्या दृष्टांतापासून. हा दृष्टांत आहे जगातल्या मोठ्या साम्राज्यांविषयी आणि याच दृष्टांतात आपल्याला त्या गूढ शक्तीचा पहिला धागा सापडतो. तर गोष्ट अशी आहे की हा चौथा श्वापद जो सगळ्यात भयंकर आहे तो रोमन साम्राज्याचं प्रतीक आहे आणि याच साम्राज्याच्या अवशेषांमधून त्या 10 शिंगांमधून आपलं हे गूढ लहान शिंग उदयास येतं. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. आपण या शक्तीची एक ओळखपत्र, एक प्रोफाईल तयार करणार आहोत. म्हणजे जसं एखादा गुप्तहेर पुरावे गोळा करतो तसंच आपण याच्या मुख्य वैशिष्ट्यांची एक यादी बनवणार आहोत. आता बघा, ही वचन खूप महत्वाचं आहे. हेच ते वचन आहे जे या लहान शिंगाची ओळख करून देतं. माणसासारखे डोळे म्हणजे बुद्धी आणि धूर्तपणा, आणि मोठे बोल बोलणारे तोंड म्हणजे देवाविरुद्धचा अहंकार. हीच वैशिष्ट्य त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. तर ही झाली आपली चेकलिस्ट. 7 मुद्दे. ही शक्ती रोममधून येते, देवाविरुद्ध बोलते, संतांचा छळ करते, नियम बदलते, राजकीय ताकद वापरते, धार्मिक प्रथांमध्ये अडथळा आणते आणि एका विशिष्ट काळासाठी राज्य करते. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. हे रहस्य उलगडण्यासाठी स्रोत आपल्याला सांगतो की या लहान शिंगाला पवित्र शास्त्रातल्या इतर काही व्यक्तिमत्वांशी जोडून बघावं लागेल. चला पाहूया हे धागेदोरे कुठे जुळतात. आपल्या तपासातला पहिला दुवा आहे उत्तरेकडील राजा. आणि गंमत बघा, याची कामं पण अगदी लहान शिंगासारखीच आहेत. पवित्र स्थानाचा अपमान करणं आणि विनाशकारी गोष्ट स्थापित करणं. आता भेटूया नाशाच्या पुत्राला. याचं मुख्य वैशिष्ट्य काय, तर देवाहून स्वतःला श्रेष्ठ समजणं आणि देवाला विरोध करणं. आठवतंय लहान शिंगाचे मोठे बोल? अगदी तसंच. आणि आपली शेवटची कडी आहे बॅबेलची वेश्या. तिची ओळख काय, तर संतांच्या रक्ताने माखलेली असणं. हा थेट संबंध आहे लहान शिंगाच्या संतांचा छळ करण्याच्या वैशिष्ट्याशी. आणि इथेच आपल्याला या सगळ्याचं मोठं चित्र दिसतं. स्रोतानुसार ही वेगवेगळी नावं असली तरी शक्ती एकच आहे. लहान शिंग, उत्तरेकडील राजा, नाशाचा पुत्र आणि बाबेलची वेश्या, हे सगळं एकाच सत्तेकडे बोट दाखवतं. आत्तापर्यंत आपण सगळे पुरावे गोळा केले, धागेदोरे जोडले. आता वेळ आली आहे त्या पडद्याआडच्या चेहऱ्याला समोर आणायची. अखेर ही शक्ती आहे तरी कोण? चला तर आता आपण आपली चेकलिस्ट आणि संशयिताची ओळख समोरासमोर ठेवूया. रोममधून उदय, बरोबर. मोठे दावे करणे, तेही बरोबर. संतांचा छळ, हो. आणि नियम बदलणे, हे सुद्धा जुळतंय. स्रोतानुसार प्रत्येक वैशिष्ट्य एका विशिष्ट ऐतिहासिक शक्तीशी तंतोतंत जुळतंय. आणि अखेर या सगळ्या तपासाचा निष्कर्ष स्रोतांनुसार हे लहान शिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बॅबिलोनियन रोमन पोपशाही आहे. याचा अर्थ एक अशी धार्मिक राजकीय व्यवस्था जी रोमन साम्राज्याच्या अवशेषांवर उभी राहिली आणि जिच्यात प्राचीन बॅबिलोनच्या काही प्रथा मिसळल्या. हा या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. पण थांबा, फक्त ओळख पटवून झालं नाही. खरा प्रश्न तर आता आहे की ही भविष्यवाणी कधीची आहे? भूतकाळाबद्दल सांगते की भविष्याबद्दल? याबद्दल ना 2 मुख्य विचारप्रवाह आहेत. पहिला दृष्टिकोन म्हणतो की हे सगळं मध्ययुगात घडून गेले. दुसरा दृष्टिकोन म्हणतो की नाही, या शक्तीचं पुनरुज्जीवन भविष्यात होणार आहे. आणि स्रोत या दोन्ही विचारांना एकत्र आणून एक निष्कर्ष काढतो. तो असा म्हणतो की भूतकाळात जे घडलं त्याचीच एक मोठी आवृत्ती भविष्यात एका जागतिक सरकारच्या रूपात आपल्याला दिसेल, ज्यावर याच शक्तीचं वर्चस्व असेल. आणि हाच विचार आपल्याला करायला हवा की हजारो वर्षापूर्वीच्या या भविष्यवाणी आणि त्यांचे अर्थ आजही जगातल्या मोठ्या संस्थांकडे, जागतिक राजकारणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतात, यावर नक्की विचार करा.